प्रथम मी ॲग्रोव्हिजनला धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आज मला इथं तुमच्यासमोर बोलायची संधी दिली। मी एक 15 मिनटं बोलणार आहे। माझं नाव डॉक्टर दिनेश भोसले, मी वेटरनरी डॉक्टर आहे आणि पशुपोषण ॲनिमल न्यूट्रिशन या विषयामध्ये भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थान जे बरेलीमध्ये आहे तिथून मी मास्टर डिग्री आणि PhD केलेलं आहे आणि गेली 16 वर्ष मी सध्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांसोबत काम करतो आहे आणि गाई म्हशीपासून आपल्याला सर्वात जास्त फायदा कसा होऊ शकतो आणि त्यांना आपण काय खाऊ घातलं पाहिजे हा माझा विषय असतो। मी बोलणं सुरू करायच्या अगोदर एक छोटासा तुम्हाला विनोद सांगू इच्छितो, कारण आत्ताच आपण ऊसाबद्दल ऐकलं आणि आपलं मन आता इकडे तिकडे सैरभैर झालं असेल, तर थोडंसं तुम्हाला सगळ्यांना पशुखाद्यावरती आणण्यासाठी एक छोटासा मी विनोद सांगू इच्छितो। या विनोदामधून लोकशिक्षण पण आहे। काय असतं की 2 शेतकरी असतात, एका शेतकऱ्याची म्हैस संध्याकाळी 7 वाजता आजारी पडते। तो डॉक्टरला फोन लावतो, नेहमीप्रमाणे डॉक्टरचा फोन बंद असतो। तो धावत पळत शेजारच्या शेतकऱ्याकडे जातो आणि त्याला म्हणतो, अरे माझी म्हैस आजारी पडली आहे। मग शेजारचा शेतकरी विचारतो, लक्षणं काय काय दिसत आहेत? मग तो लक्षणं सांगतो। शेजारचा शेतकरी म्हणतो, अरे माझे म्हैस पण काल असंच लक्षण दाखवत होती। मग पहिला शेतकरी म्हणतो, तू काय केलं? म्हणे मी हे औषध पाजलं। हा लगेच ती बाटली घेतो, आपल्या म्हशीला ते औषध पाजतो, अर्धा तासानं ती म्हैस मरते। मग या शेतकऱ्याला काय येतो? राग येतो आणि या दुसऱ्या शेतकऱ्याशी भांडण करायला जातो। तो म्हणतो, का रे बाबा कुठलं औषध दिलं? माझी म्हैस तर मेली। म्हणे माझी पण मेली होती। होतं काय की जसं आता याच्या अगोदरच्या एक्सपर्टने पण आपल्याला सांगितलं की आम्हा शास्त्रज्ञांकडे आम्हा डॉक्टरांकडे ज्ञान आहे, पण ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचणं फार आवश्यक आहे। नाहीतर मग तुम्हाला जो या धंद्यामधून जो प्रॉफिट व्हायला पाहिजे तो होत नाही। मी सध्या गेल्या वर्षापासून 2 वर्षाकरता जी भारतातली लाईव्हस्टॉक इंडस्ट्रीची असोसिएशन आहे नॅशनल लेवलची, क्लेफमा ऑफ इंडिया, त्याचासुद्धा चेअरमन आहे। आणि भारत देश जरी दुधाच्या उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम स्थानावरती असला तरी आपल्या गाई म्हशींची जी उत्पादकता आहे, म्हणजे एका वेताला आपल्याला जे दूध मिळतं ते फार कमी आहे। आता 15 दिवसापूर्वीच आमच्या असोसिएशनतर्फे 5 मेंबर इस्रायलला गेले होते। तिथली डेअरी फार्मिंग बघून आली। तिथलं वातावरण आणि आपल्या विदर्भाचं वातावरण जवळजवळ सारखंच। जेव्हा गरमी तेव्हा खूप गरमी, जेव्हा थंडी तेव्हा खूप थंडी। पण तिथला शेतकरी 11,000 लिटर दूध 305 दिवसामध्ये त्यांच्या गाईकडून घेतो आणि आपला शेतकरी आपल्या गाईकडून किंवा म्हशीकडून आजही 2,000 लिटरच्या वरती दूध घेऊ शकत नाही आहे। आणि सर्वात जास्त खर्च शेतकरी हा जो करतो हा त्याच्या पशुच्या खाद्यावरती करतो। म्हणजे 70 ते 80% खर्च हा दररोजचा जो होतो तो पशु खाद्यावरती होतो। आणि त्याच्याबद्दलच मी थोडेसे तुम्हाला सांगणार आहे, कारण आपल्या तर बाकी पण एक्सपर्ट आहेत जे बाकी विषय कव्हर करतील। कोंबडीचं काम एकदम सोपं आहे। ज्यांचे कोंबडी फार्म असतील किंवा ज्यांना कोंबडीचा फार्म चालू करायचा आहे त्यांच्यासाठी पण माझं उद्या लेक्चर आहे। कोंबडीचं कसं आहे, एक खाद्य तुम्ही विकत घेतलं कंपनीने बनवलेलं, ते खाद्य तुम्ही त्या कोंबडीला खाऊ घातलं की ती कोंबडी 8 आठवड्यामध्ये 2-2.25 किलोची होते। पण गाई म्हशींचं असं नाही आहे। गाय आणि म्हैस याला नुसतंच पशुखाद्य देऊन चालत नाही, याला हिरवा चारा, सुका चारा या दोन्ही गोष्टीसुद्धा दिल्या पाहिजेत। आणि कधीही जनावर जेव्हा स्वतः खातं ते सर्वात प्रथम आपल्या मेंटेनन्स, बॉडीच्या मेंटेनन्ससाठी खातं आणि त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा खातं तेव्हा त्याचं रूपांतर दुधामध्ये होतं आणि त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त खातं तेव्हा ती म्हैस किंवा गाय गाभण राहते। जसं क्रिकेटमध्ये सेंचुरीचं महत्त्व आहे 100 रन, तसं गाई म्हशीच्या वेतामध्ये 100 दिवस फार महत्त्वाचे आहेत। कुठले 100 दिवस महत्त्वाचे आहेत? तर गाय म्हैस व्यायच्या अगोदरचे 30 दिवस आणि गाय म्हैस व्याल्यानंतरचे 70 दिवस। हे दिवस का महत्त्वाचे आहेत की पहिल्या गाय म्हैस व्यायच्या अगोदर जो ड्राय पिरियड असतो, जेव्हा ती गाय म्हैस आपल्याला दूध देत नसते त्यावेळी साहजिक आपण शेतकरी काय करतो,
तिच्याकडे दुर्लक्ष करतो, तिला पशुखाद्य खाऊ घालत नाही, हिरवा चारा खाऊ घालत नाही, थोडाफार सुका चारा खाऊ घालतो. ॲक्च्युली आपण शेवटच्या 2 महिन्यामध्ये त्या गाई म्हशीला चांगल्या क्वालिटीचं पशुखाद्य, हिरवा चारा आणि सुका चारा खाऊ घातला पाहिजे. का? कारण ती गाय म्हैस काय करते, चरबी साठवते. आणि आपण जे खाऊ घालतो ते तिच्या पोटात वाढणाऱ्या कालवडीसाठी ते वापरलं जातं. आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये पोटातली कालवड ही जवळजवळ 7 पटीने वाढते. आणि जेव्हा गाय म्हैस शेवटच्या 30 दिवसामध्ये आपण जे खाऊ घालतो त्याची चरबी साठवते. आणि मग व्याल्यानंतर पहिले 60 दिवस तिचं वजन कमी होतं आणि तिचं दूध वाढतं. आपण जे खाऊ घालतो पहिल्या 60 दिवसामध्ये ते पुरेसं नसतं दुधासाठी. ती आपल्या बॉडीमधून ती चरबी काढते आणि त्याचं रूपांतर दुधात करते. जर तुम्ही व्यायच्या अगोदर तिला व्यवस्थित खाऊ घातलं नाही तर तुम्हाला व्यायल्यानंतर जे वजन कमी होतं ते होतंच. आणि जर 60 दिवसांना थांबलं नाही वजन कमी होणं तर गाय म्हैस माझावर येत नाही. पहिला माज तिने 60 दिवसावरती दाखवला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जो माज येतो, तिसरा माज, त्याला आपण जर पुन्हा तिला भरवलं किंवा चौथा माजाला भरवलं तर आपल्याला वर्षाला किंवा 13 ते 14 महिन्याला त्या गाई म्हशीपासून 1 कालवड मिळेल. आपल्या इथं होतं काय की सध्या 15 ते 16 महिन्यानंतर गाईपासून 1 कालवड सध्या चांगला शेतकरी घेतोय. आणि म्हशीपासून कधीकधी 1.5 वर्ष, कधीकधी 2 वर्ष लागतं आहे, जो हा मधला गॅप आहे 2 कालवडींमधला. त्यामुळे आपण जे गाई म्हशींना खाऊ घातलो आहोत त्याचा हिरवा चारा खूप महत्त्वाचा आहे. आणि बाहेरच्या देशामध्ये लोक काय करतात की त्या हिरव्या चाराचं सायलेज बनवतात, मुरघास बनवतात आणि पूर्ण वर्षभर मग हिरवा चारा अवेलेबल असो किंवा नसो त्या गाई म्हशीला मुरघासच खाऊ घालतात. याचा ॲडव्हान्टेज काय की गाई म्हशीला जो मुरघास एकाच पद्धतीचा पूर्ण वर्षभर खाऊ घालतो त्यामुळे तिची पचनशक्ती व्यवस्थित राहते. आता कधी तिला हिरवा चारा खाऊ घातला, कधी तिला मुरघास खाऊ घातलं, कधी सुका चारा खाऊ घातला, त्यामुळे तिच्या पचनशक्तीवरती फरक पडू शकतो. कारण आपण म्हणतो की गाईच्या पोटामध्ये किती देव असतात है ना. ॲक्च्युली काय असतात, तेवढे बॅक्टेरिया, प्रोटोझोआ असतात गाईच्या कोठी पोटामध्ये. आणि गाय जे हिरवा चारा आणि सुका चारा खाते त्याचं जे पचन करतं ते हे जे पोटातले जे जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ, हे त्या हिरवा चाऱ्याचं आणि सुक्या चाऱ्याचं रवंत करताना पचन होतं. आणि त्याच्यापासूनच पुढे आम्ल तयार होतात. आणि तीच आम्ल मग पुढे दुधामध्ये जाऊन दुधामध्ये फॅट लागतं. तुम्ही एक ऑब्झर्व करा की तुमच्या शेजारी समजा लग्न असेल किंवा भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच चालू आहे, मॅच रात्री 12 वाजता संपली आणि आपण फटाके वाजवले. गाई म्हशीने 8 तास जर रवंत केलं नाही तर दुधाला फॅट व्यवस्थित बसत नाही. आणि ज्या दिवशी लग्नाचा बँड बाजा किंवा फटाक्यांच्या आवाजामुळे गाई म्हशीचं रवंत डिस्टर्ब झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा दुधामध्ये फॅट कमी लागेल. याचा अर्थच काय की गाई म्हशीने जो हिरवा चारा सुका चारा खाल्लेला आहे त्याचं जर व्यवस्थित 8 ते 10 तास रवंत झालं नाही तर दुधामध्ये फॅट व्यवस्थित लागणार नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा अजून एक सांगू इच्छितो की रात्री 9 नंतर गाई म्हशीच्या समोर काहीच नको खायला. आपण जातो ना, एखाद्या पाहुण्याकडे जातो, आपण चहा समोर चिवडा बिस्किट ठेवलेले असतात, भूक नसते आपल्याला पण तरी आपण काय करत असतो, अधूनमधून ते खात असतो. तसं गाई म्हशीच्या समोर समजा तुम्ही रात्री 9 नंतर काही खायला ठेवलं तर ती काय करेल, अधूनमधून ते खात राहते आणि मग ती रवंत करत नाही. त्यामुळे रात्री 9 ते सकाळी 5 किंवा 6 जेव्हा तुम्ही उठून दूध काढायला जाता तेपर्यंत तिच्यासमोर काही नसलं तर रात्रभर बसून ती शांतपणे रवंत करू शकते. आणि रात्री 9 वाजता तुमच्या गाई म्हशीला एकदा भेटायला नक्कीच जा. का? कारण त्यावेळी तुम्हाला समजू शकतं की तुमची गाय म्हैस माझ्यावर आहे की नाही आहे. जर तुम्हाला त्यावेळी दिसलं माझाची लक्षणं तर लगेच तुम्ही डॉक्टरांना फोन करू शकता रात्री 9 वाजता. म्हणजे सकाळी 7-8 वाजता डॉक्टर येईल आणि कृत्रिम रेतन तुमच्या गाई म्हशीला तो करेल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, थनेला किंवा मास्टायटिस किंवा स्तनदाह रोग हा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या गाई म्हशींना. आणि तो टाळण्यासाठी काय केला पाहिजे
तर गाईला दूध काढल्यानंतर खायला द्यायचं. दूध काढायच्या अगोदर खायला द्यायचं नाही, दूध काढल्यानंतर द्यायचं, म्हणजे जेणेकरून गाय म्हैस अर्धा तास उभी राहील. कारण दूध काढल्यानंतर जी स्तनाची छिद्र असतात ते अर्धा तास उघडी असतात, आणि ती जर गाय म्हैस खाली बसली तर खाली घाण असते, बॅक्टेरिया त्याच्यातून जाऊ शकतात आणि तिला मॅस्टायटिस होऊ शकतो. त्यामुळे जर तिच्यासमोर दूध काढल्यानंतर खायला ठेवलं तर ती काय करते, ती खात राहते, अर्धा तास उभी राहते आणि तिचे ते छिद्र स्तनाचे बंद होतात. दुसरी गोष्ट, आजही आपला शेतकरी सर्व गोष्टी वेगवेगळ्या खाऊ घालतो. माझं काय म्हणणं आहे, आपण जसं घरी खिचडी खातो तसं हिरवा चारा सुका चारा चाप कटरमधून काढून घ्यायचा. कारण गाय म्हैस हुशार आहे, जर तुम्ही असाच खायला घातला तर जो खाण्यायोग्य भाग आहे तो खाते, बाकी भाग उकिरड्यावर फेकावा लागतो. त्यामुळे चाप कटरने कापायचा, त्याचे तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये पशुखाद्य मिक्स करायचं, आणि असं खिचडी केलेलं खाद्य ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये टोटल मिक्स रॅशन म्हणतो. फॉरेनमध्ये किंवा मोठ्या मोठ्या डेअरी फार्मवरती लोक मशीन वापरतात, सिमेंट मिक्सिंग मशीनसारखं मशीन असतं, त्या मशीनमध्ये हिरवा चारा सुका चारा पशुखाद्य मिक्स केलं जातं. पण आपला लहान शेतकरी ज्याच्याकडे 2, 5, 10 जनावरं असतील, तुम्ही हाताने सुका चारा हिरवा चारा आणि पशुखाद्य मिक्स करायचं आणि तिला खायला द्यायचं. आणि तिला खायला देताना सुद्धा काय करायचं, समजा सकाळी टाकलं, 2-3 तासांनी जाऊन पुन्हा हलवून यायचं त्याला थोडंसं. ते हलवल्याने काय होतं, तिला वाटतं आपल्या काहीतरी नवीन खायला दिलं आहे, मग ती अजून खाते. कारण सर्वात मोठं चॅलेंज काय आहे की आपल्या गाई म्हशीपासून आपल्याला जर जास्त दूध हवं असेल तर तिने जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे. त्यामुळे सकाळी 6 ते रात्री 9 या वेळात तिने जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे, आणि रात्री 9 ते सकाळी 6 तिने रवंत केलं पाहिजे, तरच आपल्याला दूध चांगलं मिळणार. फॅट आणि SNF या 2 गोष्टींवरती कॉपरेटिव्ह किंवा प्रायव्हेट डेअरी तुमचं दूध घेतात. आणि समजा गाय म्हैस आजारी असेल तर तिच्या दुधामध्ये फॅट कमी होतं, तिच्या दुधामध्ये SNF कमी होतं. तिला स्तनदाह असेल तरी या 2 गोष्टी कमी होतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जसं जसं आपण गाईकडून जास्तीत जास्त वेतं घ्यायला लागतो तसं तसं दूध काय होतं, प्रत्येक वेताला वाढतं आणि फॅट आणि SNF काय होतं, कमी होतं. म्हणजे पहिल्या वेताला जेवढं त्या गाईच्या दुधामध्ये फॅट असेल त्याच्यापेक्षा कमी फॅट दुसऱ्या वेताला मिळेल, त्याच्यापेक्षा कमी तिसऱ्या, मग चौथ्या, मग 5व्या. आणि कधीही लक्षात ठेवा, 3ऱ्या आणि 4थ्या वेताला तुमची गाय किंवा तुमची म्हैस मॅक्झिमम दूध देते तेव्हा ती आपल्या घरात पाहिजे. पहिल्या 2ऱ्या वेतानंतर ते जनावर विकायचं नाही. जर तुम्हाला विकायचंच असेल तर 4थ्या वेतानंतर त्या जनावराला विका. आणि त्यामुळेच गाय म्हैस विकत घेताना सुद्धा पहिल्या किंवा 2ऱ्या वेताची घ्यावी, जेणेकरून 3रे किंवा 4थं वेत हे आपल्या घरात झालं पाहिजे. आणि चांगल्या कंपनीचं पशुखाद्य विकत घ्या. आज भारतामध्ये कॉपरेटिव्ज आहेत, प्रायव्हेट डेअरीज आहेत, प्रायव्हेट कंपन्या आहेत ज्या खाद्य बनवतात. या खाद्यामध्ये काय काय असतं, एनर्जी असते, या खाद्यामध्ये प्रोटीन असतं, या खाद्यामध्ये मिनरल मिक्सचर असतं, या खाद्यामध्ये व्हायटॅमिन्स असतात, फायबर असतो. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये फीड सप्लिमेंट टाकलेली असतात, जेणेकरून गाई म्हशींपासून आपल्याला जास्तीत जास्त दूध मिळालं पाहिजे. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या मी थोड्याफार सांगितल्या त्या जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुम्ही जे खाऊ घालताय तेवढ्या प्रमाणात तुम्हाला त्या गाई म्हशींपासून दूध नक्कीच मिळेल. धन्यवाद. प्रश्न असतील पशुपोषणाबद्दल या पशुखाद्याबद्दल 1-2 प्रश्न तर विचारू शकता. खुरी आजारानंतर गाय व्याली नाही, हीटवर येते ती, पण तिची हीट कळत नाही, पुन्हा 2-4-8 दिवसांनी पुन्हा रिपीट होते. असं करून 3-4 वर्ष निघून गेले पण ती रिपीट नाही झाली, आपले व्याली नाही. ॲक्च्युली मी जसं म्हटलं की माझ्यानंतर डॉक्टर शिंदे वगैरे बोलणार आहेत. मी पशुरोगतज्ञ नाही आहे, पण लाळ्या खुरकत रोग म्हणताय ना तुम्ही, FMD रोग म्हणताय, फूट अँड माउथ डिसीज, हा व्हायरल रोग आहे. या व्हायरल रोगाने काय होतं, जनावर मरत नाही पण जनावराच्या प्रोडक्टिव्हिटीवरती, तिच्या उत्पादकतेवरती फरक पडतो. कारण साधी सारी गोष्ट आहे, आपल्याला जरी घरात ताप आला किंवा आपण आजारी पडलो की आपल्या कामाची जी आपली इफिशियन्सी असते ती कमी होते. तसंच जनावराचं आहे. जनावराचं काय होतं की बेसिकली मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपण म्हणतो ना माज येणे, हा शब्द कशावरतून आला आहे की गाय म्हैस जेव्हा खाते पहिल्यांदा ती मेंटेनन्ससाठी वापरते.
त्यानंतर काही एक्सेस असतं ते प्रोडक्शनसाठी वापरलं जातं. त्यानंतर जर एक्सेस असलं तरच ते रिप्रोडक्शनसाठी वापरलं जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासच्या चांगल्या गायनॉकॉलॉजिस्टला किंवा वेटनरी डॉक्टरमध्ये तुमच्या गाईला दाखवावं, म्हणजे ते व्यवस्थित त्याचं निदान करतील. कारण रिपीट ब्रीडिंग हा मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या इथं काय होतं, शेतकरी जो आहे तो पशुखाद्य चांगल्या क्वालिटीचं खाऊ घालत नाही. सरकीची पेंड खाऊ घालतो, गहू भुसा घेतो, आणि त्याच्यात होतं काय की सरकीच्या पेंडमधून तुम्हाला फक्त प्रोटीन मिळतं, गहू भुस्यामधून तुम्हाला फक्त फायबर आणि एनर्जी मिळतं, फॉस्फरस मिळतं, पण कॅल्शियम नाही मिळत. वरतून मिनरल मिक्सचर खाऊ घातलं पाहिजे. रिपीट ब्रीडिंगचे जे प्रॉब्लेम होतात, जर तुम्ही माचीसचं डब्बी भरून मिनरल मिक्सचर जर दररोज खाऊ घातलं तुमच्या गाई म्हशीला, तर रिपीट ब्रीडिंगचे 50% प्रॉब्लेम हे संपून जातात. पशुखाद्य रेग्युलर द्यायचं, पशुखाद्य दिल्यानंतरही मिनरल मिक्सर द्यायचं वेगळं. ॲक्च्युली कसं आहे, तुम्ही जर आता तरी तसे आपल्या ऊसाचा विषय चालू आहे, शुगर कॅन टॉप जे असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट असतं. जर तुम्ही शुगर कॅन टॉप खाऊ घालत असाल, शुगर कॅन टॉप समजतं ना, हां, जर तुम्ही शुगर कॅन टॉप, हां, वाडे, जर तुम्ही वाडे खाऊ घालत असाल तर तुम्ही वरतून मिनरल मिक्सचर देणं आवश्यक आहे. जर तुम्ही वाडे खाऊ घालत नसाल तर खाद्यामध्ये जेवढं मिनरल मिक्सचर येतं आहे तेवढं पुरेसं आहे. आणि काय होतं, पशुखाद्य किती खाऊ घातलं पाहिजे बघा, असं आहे, गाई म्हशीच्या शरीरासाठी 1 ते 2 किलो पशुखाद्य खाऊ घातलं पाहिजे, आणि जेवढी दूध देते त्याच्या अर्ध, म्हणजे 5 लिटर देत असेल तर 2.5 किलो पशुखाद्य तिला दिलं पाहिजे. आणि जर ती म्हणजे प्रेग्नंट असेल, म्हणजे आपण इथं प्रेग्नंट केलं की शेवटचे 3-4 महिने असतात व्यायच्या अगोदरचे, त्यावेळी त्या कालवडीसाठी, पोटातल्या कालवडीसाठी 1 ते 2 किलो एक्स्ट्रा दिलं पाहिजे. हॅलो सर, डायरेक्ट फॅक्ट मिक्सचर देता येतं का आपल्या प्रत्येक जनावराला? डायरेक्ट फॅट्स जे आजकाल बर्गर फॅट किंवा फॅटो बूस्ट बायपास फॅट ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, हे बघा, पोटामध्ये कोटीपोट असतं. मी तुम्हाला सांगितलं, इथं प्रोटोझोआ बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात, ज्यांना आपण देव मानतो. ते देव काय करतात, कार्बोहायड्रेट खाल्लं, कार्बोहायड्रेट काय म्हणतो आपण मराठीमध्ये, हां हां, कर्बोदक खाल्लं तर त्याच्यापासून आम्ल तयार होतात आणि ते दुधामध्ये जाऊन फॅट बनतं. प्रोटीन खाल्लं की प्रोटीनपासून पोटामध्ये अगोदर अमोनिया तयार होतो, आणि त्या अमोनियापासून जीवाणू पुन्हा प्रोटीन बनवतात. आणि फॅट जेव्हा आपण खाद्यातून देतो तेव्हा त्या फॅटला हायड्रोजनेशन होतं, म्हणजे हायड्रोजनसोबत रिॲक्शन होते. बायपास फॅट जे आहे ते जर आपण जनावरांना खाऊ घातलं तर त्याच्यामध्ये पोटावरती काहीच ॲक्शन होत नाही, ते डायरेक्ट आतड्यांमध्ये जातं आणि त्याचं पचन होतं, त्यामुळे दूध वाढ होते. पण हा बायपास फॅट हा एक ॲडिशनल भाग आहे. तुम्ही पशुखाद्य, हिरवा चारा, सुका चारा व्यवस्थित खाऊ घातला नाही तर या बायपास फॅटचा काही उपयोग नाही. सर, तुम्ही सांगितलं की इतक्या वेळेस म्हणजे त्याला अन्न पुरवठा केला पाहिजे, पण ते रवंत्र करणारे प्राणी आहेत, तर त्यांना किती वेळ लागतो? समजा एक टाईम जर आपण खायला दिलं तर ते अन्नाचं पूर्ण डायजेशन होऊन त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होईपर्यंत किती वेळ लागतो? गाय म्हैस एकदा रवंत करायला लागली की जवळजवळ एक तास, 2 तास, 3 तास रवंत करते. आणि त्यामुळे मी म्हटलं की 8 ते 10 तास दिवसातून रवंत केलं तर जेवढं खाल्लंय तेवढं ते सगळं पचन होतं. आणि जनरली बाहेरच्या देशामध्ये काय करतात, ते लोक 6 वेळा खाऊ घालतात, 3 वेळा खायला देतात आणि 3 वेळा त्याला मिक्स करून घेतात. हे जनावर पुढे 6 वेळा जनावर तिथलं खातो जवळजवळ. हे आपल्या ह्युमनसाठी सुद्धा आहे. ते रुजुता दिवेकरचं एक पुस्तक आहे, त्याच्यात जर तुम्ही वाचाल तर दिवसातून 3 वेळापेक्षा जर तुम्ही 6 वेळा खाल्लं ना, तुमचं पोट पण कमी होईल, वजन पण कमी होईल, कारण आपण जे खातो त्याचं व्यवस्थित पचन पण होईल. तेच गाई म्हशींचं पण झालं पाहिजे. आपण काय करतो, आळशी हो शेतकरी, आपण 2 तास खाऊ घालतो. पाण्याबद्दल मी सांगितलं नाही, आपण पाणी कधी पितो, जेव्हा आपल्याला ताण लागते. गाय म्हैस पाणी कधी पिते, जेव्हा आपल्याला वाटतं की तिला पाणी दाखवावं. आणि त्यामुळे गाई म्हशीसमोर 24 तास पाण्याची व्यवस्था करा. फार सोप्या व्यवस्था पद्धती आहेत ज्याच्यात फार खर्च येत नाही. 24 तास तिच्यासमोर पाणी असलं ना, दुधामध्ये काय असतो, 85% पाणी असतं. तुम्ही नुसती 24 तास पाण्याची व्यवस्था करा, तुमचं दूध 2 लिटर वाढतं. डॉक्टर भोसले इथे आलेत आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल ॲग्रोव्हिजनतर्फे त्यांना एक छोटीशी भेट देता येईल. थँक्यू. हो, येस. आज या डेअरी या विषयावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणखी तज्ज्ञ इथे आलेले आहेत. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला इथे ते ॲग्रोव्हिजन
यांच्या संयोजकांचं मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी विशेषतः त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि निश्चितच हा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कायम ठेवला आणि त्यांना परत विनंती करतो की येणाऱ्या भविष्यातसुद्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी करत राहावं. त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. हा जो व्यवसाय आहे आपला गोपालन किंवा डेअरी किंवा गोपालन, हा व्यवसाय नवीन असा काही नाही आहे. अगदी पुरातन कालापासून म्हणा किंवा अगदी महाभारत रामायण या काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे आणि इथे जिथे जेवढे बसलेले पशुपालक आहे यांनीसुद्धा हा व्यवसाय अनंत कालापासून केलेला आहे. म्हणून या व्यवसायात नवीन असं काही नाही आहे. जर नवीन काही असेल तर जसं कालानुरूप प्रत्येक परिस्थिती बदलते, त्याच्यानुसार आपण आपल्या सवयी बदलतो. जसं की माझे आजोबा धोतर घालत होते, मी एक फुल पॅन्ट घालतो. माझा मुलगा काय घालेल हे मला माहीत नाही, माझा नातू काय त्याचं परिधान काय असेल हे मला माहीत नाही. हा जशा प्रकारे असा एक स्थित्यंतर होत असतं कालानुरूप, त्यानुसार शेतीमध्ये सुद्धा हे स्थित्यंतर होत असतात आणि त्यानुसार जसं की काळानुसार आपण जर आपल्यामध्ये बदल आणलेला नाही तर आपण मागं पडतो. समजा जर मी माझ्या कॉलेजमध्ये लेक्चरला जाताना धोतर घालून गेलो तर काय होतील, जस्ट एक इमॅजिन करा किंवा एक बघा काय होईल, नाही चालणार. त्यानुसार आपण बदलायला पाहिजे, बरोबर आहे. एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. मुद्दा क्रमांक 1, आपण जे गाई म्हशी पाळतो, फक्त पाळतो आपण, त्याला आपण गोपालन असं म्हणू. दुसरा एक त्याच्यासोबतचाच एक भाग आहे, त्याला आपण एक डेअरीचा व्यवसाय म्हणू किंवा एक डेअरी इंडस्ट्री म्हणू. आता दोन याच्यामध्ये फरक काय असायला पाहिजे? आपण गोपालन करणार आहात की दुग्ध व्यवसाय करणार आहात? जर तुम्ही गोपालन केलं तर खूप चांगल्या प्रकारे गोपालन करू शकाल, परंतु आपल्या खिशात आपल्याला पैसा दिसणार नाही. जर आपण दुग्ध व्यवसाय केला तर मात्र आपल्याला खिशामध्ये पैसा दिसेल. दुग्ध व्यवसायामध्ये एक बोललं जातं की अनेक जे व्यवसाय आहेत त्यापैकी हा एक व्यवसाय आहे गोपालन व्यवसाय, आणि जर तुम्ही 100 रुपये त्या व्यवसायामध्ये लावले तर 130 रुपये तुम्हाला मिळतात आणि 30 रुपये हा तुमचा निव्वळ नफा असतो. इतक्यापर्यंत आपल्याला मजल मारता येते. आता ही मजल प्रत्येकाने कशी मारायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. कोणी निव्वळ सांगून होत नाही. माझं भाषण मी 1 तास करेन, त्यानंतर आपली भेट होणार नाही. आणि म्हणून त्याचा प्रश्न हा त्यांनी सोडवायचा असतो. मार्ग अनेक आहेत सोडवण्याचे, मार्ग अनेक आहे आणि सगळे मार्ग सगळ्याच ठिकाणी लागू होत नाही. जो मार्ग अमेरिकन शेतकरी स्वीकारतात तो मार्ग ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यांचा कामाचा नसतो. जो मार्ग तुमचा डेन्मार्कचा शेतकरी स्वीकारतो तो मार्ग तुमच्या भारतीय शेतकऱ्यांसाठी कामाचा नसतो. जो मार्ग पश्चिम महाराष्ट्रवाले स्वीकारतात तो मार्ग विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी कामाचा नसतो. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती ही वेगळी असते, प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे असतात आणि त्यानुसार आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा असतो. आधी मी तुम्हाला एक प्रश्न सरळ विचारला होता, तुम्ही गोपालन करणार आहात की दुग्ध व्यवसाय करणार आहात? आता याचं उत्तर जर गोपालन असेल तर गोपालन करा. तुमचं जर उत्तर दुग्ध व्यवसाय असेल तर दुग्ध व्यवसाय करा. निव्वळ गोपालन करायचं असेल तर घरी 1-2 गायी आणा. छान तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने रीतीनुसार जसे आपले आजोबा करत होते तसा व्यवसाय चालू द्या. पुढं काही भवितव्य नाही. जर हा दुग्ध व्यवसाय म्हणून करायचा असेल तर व्यवसायाचे जे बेसिक प्रिन्सिपल्स असतात, काही तत्त्व असतात व्यवसायाचे, आणि त्यानुसारच हा व्यवसाय करायला पाहिजे, तर मग आपण त्याला व्यवसाय म्हणू. आणि जर तुम्ही व्यवसाय केलात तर मग तुमचं जे भवितव्य आहे, तुमचं जे प्रॉस्पेरिटी आहे, तुमचं जे खिशात 4 पैसे यायला पाहिजे ही जे तुमची मानसिकता आहे ती पूर्ण होईल. आणि त्यासाठी तुम्हाला तो व्यवसाय करावा लागेल. तुम्हाला गोपालन करून चालणार नाही. 2 गोष्टीमधला फरक लक्षात घ्या.
जसं दुसरं एक उदाहरण सांगतो, आपण आपल्या घरी एक कुत्रा पाळतो किंवा एक घोडा पाळतो. कुत्रा किंवा घोडा हा न दूध देत, कुठलेही प्रॉडक्ट देत, तुम्ही पाळता आणि आपण याला म्हणू अश्वपालन किंवा श्वानपालन म्हणू. आता आपल्याला गोपालन करायचं आहे की श्वानपालनासारखं की व्यवसाय करायचा आहे? मी तुम्हाला आणखी एक प्रपोजल तुमच्यासमोर ठेवतो. ह्या गायी पाळण्याशिवाय फक्त कुत्रे पाळा. एका गायीपासून जेवढं उत्पादन घ्याल त्याच्या कितीतरी पट जर तुम्ही श्वान व्यवसाय केला, कुत्रे पाळण्याचा व्यवसाय केला, तर गोपालनापेक्षा कितीतरी जास्त पट तुम्ही नफा कमवू शकता, फायदा घेऊ शकता. एका कुत्र्याला रस्त्यावर जर फिरत असेल तर काही किंमत नाही, त्याला मार्केटमध्ये उभं करा, त्याचं काय करायचं ते करा, पण त्याला अशा प्रकारे मार्केटमध्ये उभं करा की एका कुत्र्याची किंमत 10,000 असायला पाहिजे. तुम्हाला माहीत नसेल, चांगल्या वंशावळीचे किंवा चांगले कुत्रे अगदी 50-50 हजार 1-1 लाखाला विकल्या जातात. आणि एक कुत्री एका मोसमामध्ये किंवा एका 6 महिन्यामध्ये म्हणा किंवा वर्षातून एकदा म्हणा, एक 8 ते 10 पिल्लं देते. आणि प्रत्येक पिल्लू त्या कुत्रीने दिलेलं जर 50,000ला विकलं तर एका कुत्रीचं एका वर्षाचं उत्पादन किती असेल? फक्त विचार करा. परंतु त्यासाठी तुम्हाला 50,000 रुपये किमतीला विकल्या जाईल असं पिलू निर्माण करावं लागेल त्या कुत्रीच्या पोटातून. आणि निश्चितच दुग्ध व्यवसायापेक्षा अतिशय चांगला व्यवसाय आहे, बरोबर आहे. पण हा किती दिवस चालेल याची खात्री मी देणार नाही. आणि गोपालन असा व्यवसाय आहे, सुरू कुठून झाला हे मला माहीत नाही, कुठं संपेल हे मला माहीत नाही. जसं मला माहीत नाही त्यापैकी तुमच्यापैकी किती लोकांना माहीत आहे हा व्यवसाय संपणार कधी. अंत नसलेला व्यवसाय हा. जसे कधी सुरू झालं हे माहीत नाही, तसंच अंत नसलेला हा व्यवसाय आहे. आणि म्हणून तो व्यवसायासारखा जर करायचा असेल तुम्हाला तर करा, आणि भवितव्य चांगलं आहे. 100 रुपये खर्च करून 30 रुपये तुमच्या खिशामध्ये देणारा एक सुटसुटीत असा चांगला यापेक्षा दुसरा कुठलाही व्यवसाय नसतो. व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये एक गोष्ट येते, त्याला आपण म्हणतो व्यवसायामधली रिस्क, व्यवसायामधला धोका. आणि हा धोका जेवढा जास्त तुम्ही पत्कराल तेवढा जास्त तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता असते. याचं एक चांगलं उदाहरण देतो तुम्हाला. जर मला एक गाय घ्यायची आहे, समजा मी एक गवळाऊ गाय घेतली, सर्वसाधारण मार्केटला गेलो आणि एक 4,000ची गाय विकत आणली, घेतली, ठेवली, त्याच्यातून जेवढं दूध मिळते तेवढं 2-3 लिटर दूध काढलं, विकलं, काम खतम. परंतु समजा जर मी एक संकरित गाय आणली, प्युअर एक्झॉटिक ब्लड नाही म्हणत मी, संकरित गाय, ती 4,000ला मिळणार नाही, तीच मिळेल 40,000ला. जर 40,000ला मिळेल तर समजा जर तिला मेली, दुखणं झालं किंवा कुठलाही आजार आला, निश्चितच ही जास्त दुःखाची गोष्ट असेल. 4,000ला आणणारी गाय जगली काय मेली काय, फारसं कॉग्निजन घ्यायचं फारसं काही विचार करण्याची गोष्ट नसते. मात्र 40,000ला विकत आणलेली गाय, तिची तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल. कशा प्रकारे घ्यायची याचे मार्ग अनेक आहे. निश्चितच जर तुम्ही 4,000ला एक गाय आणली तर तुम्हाला समजा 3 लिटर दूध मिळालं, 50 रुपयाप्रमाणे 3 लिटरच्या दुधाची किंमत 150 रुपये होईल. जर एक संकरित गाय आणली, निश्चितच 40,000ला मान्य आहे, तिचा सगळं खर्च वजा जातात, सगळं काही मान्य आहे. मात्र तिचं दूध उत्पादनसुद्धा 15 लिटर राहील. आणि 15 लिटर दूध 50 रुपयाच्या भावाने विकला असं गृहीत धरा तुम्ही, तर दोनमधला फरक बघा. आणि आता तुमच्या लक्षात येईल हा व्यवसाय म्हणून कसा करायचा असतो, त्याचे धोके कसे स्वीकारायचे असतात. 40,000 डुबले म्हणून सोडून देता येत नाही, खूप मोठा सेटबॅक बसतो. पण 4,000 डुबले म्हणून सोडून देता येतात, त्याचा एवढा सेटबॅक नाही बसत तुम्हाला. ठीक आहे. तर पहिला तुम्ही स्वतः एक प्रश्न विचारा, आणि दुग्ध व्यवसाय करायचा आहे की गोपालन करायचं आहे हे तुम्ही तुमचं ठरवा. एक मुद्दा संपला. त्याच्यानंतर हे पालन करा किंवा व्यवसाय करा, त्यासाठी काही बेसिक गोष्टी पाहिजे असतात. आणि त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट पाहिजे असते, ते म्हणजे तुम्हाला तुमची जमीन पाहिजे असते. कमीत कमी गोठे बांधण्यासाठी कमीत कमी त्या गाईला उभं राहता येईल, वर छप्पर असेल एवढी, आणि थोडीफार मूवमेंट करता येईल, थोडेफार इकडे तिकडे फिरता येईल एवढी जमीन. जमिनीचे 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यामध्ये. एक तर जनावरांचे गोठे बांधण्यासाठी जमीन पाहिजे, अतिशय कमी पाहिजे असते.
आणि दुसरी गोष्ट, दुग्ध व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी तुम्हाला गाईला खाऊ घालणारा जो चारा असतो तो स्वतःच्या प्रक्षेत्रावर निर्माण करायचा असतो. म्हणजे तुम्हाला चारा पिका निर्मितीसाठी एक जमीन पाहिजे असते. जेवढीच तुम्हाला चारा पिके निर्मितीसाठी चांगली जमीन तुमच्याकडे असेल तेवढाच तुमचा दुग्ध व्यवसाय हा जास्त किफायतशीर होतो. जर एखादी गोष्ट माझ्या गावामध्ये तयार झाली, माझं शर्ट माझ्या गावामध्ये तयार झालं, मला कमीत कमी, बाकी सगळा खर्च येईलच, परंतु ट्रान्सपोर्टेशनचा खर्च कमीत कमी येणार नाही. जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं खाद्य विकत घेतलं त्याच्यावर खर्च हा वाढतोच. जर तुमचं खाद्य नागपूरमधून येत असेल, ट्रान्सपोर्टेशन कमी असतं. तुमचं खाद्य जर दिल्लीहून येत असेल तर काय होईल? खाद्याची किंमत गेली चुलीत, पण तुमचं ट्रान्सपोर्टेशनवरचा खर्च मात्र खूप वाढेल. बरोबर आहे? त्याच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतःचं खाद्य स्वतः निर्माण करा. जे आपण ॲनिमलला गायींना खाद्य देतो, सहसा त्याची 3 विभागामध्ये वर्गवारी केल्या जाते. आधीच्या भोसले सरांनी सांगितलं, त्यांना एक संहित खाद्य द्यायचं असतं, कोरडा चारा द्यायचा असतो आणि ओला चारा द्यायचा असतो. कोरडा चारा विकत घ्या थोडासा, संहित खाद्य तुम्हाला विकत घ्यावं लागतं किंवा त्याची निर्मिती तुम्ही करू शकता. ओला चारा मात्र तुम्ही तुमचाच निर्माण करा. कारण त्याचं एक कारण आहे की समजा मी जर बाजारातून टमाटर विकत आणले तर माझ्या फ्रीजमध्ये किती दिवस राहतील? बाहेर ठेवले तर 4 दिवसात जातील, फ्रीजमध्ये 15 दिवसात जातील. ओल्या चाऱ्याचंही तसंच आहे, कारण तो ओला आहे, त्याच्यासोबत पाणी आहे आणि जिथे पाणी आहे तिथे ते खराब होण्याची शक्यता जास्त आहे. कोरडा चारा अगदी वर्षभराचा आणा, साठवून ठेवा नीट आणि वर्षभर वापरा, काही प्रश्न नाही. ओला चारा कापून आणल्यानंतर जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी तो वापरायलाच पाहिजे. तिसऱ्या दिवशी तो फेकून द्यावा लागतो, कारण त्याची प्रत वगैरे सोडून द्या, पण काही जीवाणू, काही आपण काय त्याला म्हणू जीवाणू, विषाणू किंवा फंगस, बुरशी लागेल त्याला, आणि निव्वळ बुरशी खाऊन होणार काही नाही आहे, पण तुमच्या गायी मात्र मरतील. कारण पुष्कळशा प्रकारच्या बुरशी ज्या असतात त्याच्यापासून विष निर्मिती होते आणि विष निर्मिती होण्याचं प्रमाण हे ओल्या चाऱ्यामध्ये खूप जास्त असतं आणि म्हणून तो लवकरात लवकर वापरावा लागतो. बरोबर आहे? आणखी एक गोष्ट असं की हे सगळे देण्याचं काही प्रमाण ठरलेलं असतं. ते प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. तसं काही असं अगदी रिजिड राहायचं नाही कुठल्याच गोष्टीला. संहित खाद्य द्यायचं असतं. प्रत्येक दुधाच्या 1 लिटर मागे 2.5 किलो द्यायचं असतं, 2.5 लिटर मागे 1 किलो द्यायचं असतं. परंतु हे 2.5 किलो न देता जर संहित खाद्याचं प्रमाण देण्याचं तुम्ही जर 1.5 किलोवर आणलं तर 1 किलो संहित खाद्याची तुमची किंमत तुम्ही वाचवू शकता. आणि हे सहज वाचवू शकता तुम्ही हिरवा चारा चांगल्या प्रकारचा निर्माण करून. कारण हिरव्या चाऱ्यामध्ये काही चारा पिके असं असतात की ज्याच्यामध्ये प्रथिनाची मात्रा जास्त असते. सध्या हिवाळ्यामध्ये तुमच्यापैकी पुष्कळ लोकांना माहीत आहे की बरशीम, तुमच्यापैकी काही लोकांनी पेरलं पण असेल. निव्वळ बरशीम आणि मका असं जर कॉम्बिनेशन करून दिलं तर तुम्हाला 1 किलो 2.5 लिटर दुधामागे एवढ्या जास्त प्रमाणामध्ये संहित खाद्य देण्याची काही आवश्यकता नाही आहे. हा सगळा भार हे उचलू शकतो. संहित खाद्याची बाजारातली सध्याची जरी किंमत बघितली तरी जवळपास 20 ते 25 रुपये आहे. एवढा खर्च करायची गरज नाही. त्यापेक्षा त्यावर फक्त 10 रुपये खर्च करा. स्वतःचा चारा निर्माण करा, मका पेरा आणि बरशीम पेरा आणि ते खाऊ घाला. दूध उत्पादनामध्ये काही फारसा परिणाम होत नाही. परंतु हिरव्या चाऱ्याचं असं आहे की हिरवा चारा हा पूर्णच्या पूर्ण जनावरांना खाऊ घालता येत नाही. जर पूर्णच्या पूर्ण जनावरांना जेवढं गरज असते तेवढी सगळी गरज जर हिरव्या चाऱ्यामधून तुम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला तर जनावरांना अपचन निश्चित होईल. कारण निश्चित मी तुम्हाला सांगितलं की बरशीमध्ये प्रथिने जास्त असतात, परंतु त्या प्रथिनासोबत आणखी काही गोष्टी असतात, त्यासुद्धा प्रथिनच असतात. आणि त्या अनावश्यक प्रमाणात जर जनावराच्या पोटात गेल्या, गाईच्या पोटात गेल्या तर गायी दूध देण्याचं सोडून देतील. त्या दूध देणार नाही, त्यांना त्याच्यापासून अपाय होईल. आणि म्हणून त्या मर्यादित प्रमाणातच देणं आवश्यक असतं. जर जनावरांना सगळ्यात जास्त अगदी वाटेल तेवढं आणि काही अपाय न होता जर काही तुम्ही देऊ शकत असाल तर तो असतो कोरडा चारा. एक तर हा कोरडा चारा स्वतःच्या प्रक्षेत्रावर निर्माण करा कसा तरी, किंवा विकत घ्या. त्या विकत घेण्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी असतात. उदाहरण दाखल सांगतो तुम्हाला. 2 गोष्टी असतात. उदाहरणार्थ
तुमच्याकडे एक 10 गायी आहे आणि 10 गायीसाठी तुम्हाला जेवढा काही कोरडा चारा लागतो, मी तुम्हाला सांगितलं की तो साठवता येतो, बरोबर आहे. आणि चांगल्या प्रकारे जर साठवला तर वर्षभर वापरता येतो. तो तो काही वारंवार खराब होत नाही किंवा त्याला फेकून द्यावं लागत नाही किंवा त्याच्यावर कुठली बुरशी वगैरे सहसा चढत नाही. परंतु साठवणूक नीट करायला पाहिजे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्यवसायाचं हे एक तंत्र सांगतो. जर तुम्हाला दर महिन्याला जर कोरडा चारा तुम्ही विकत घ्यायचं ठरवलं तर कसं असतं की कोरडा चारा निर्माण करणारे हे जे शेतकरी असतात किंवा ज्यांच्याकडे कोरडा चारा उपलब्ध असतो ते साठवून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही, लवकर लवकर विकण्याच्या भानगडीत पडतात आणि काही लोक साठेबाज असतात. मग तुम्ही त्यांच्याकडे गेले की तुम्हाला जो कोरडा चारा त्यांनी 10 रुपये किलोने विकला असेल तो तुम्हाला नंतर 20 रुपये किलोने विकतात, बरोबर आहे. निश्चितच याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वारंवार तो विकत घ्याल त्यावेळेस तुमचं नुकसान होईल. जर तुम्ही वर्षभरासाठी एकदाचा विकत घेतला, त्याचे सीझन असतात, त्या सीझनमध्ये समजा तुरी निघाल्या, तुरीचं कुटार निघालं आणि तुराचं कुटार तुम्ही जर वर्षभरासाठी विकत घेतलं तर तो जो ठेवणाऱ्याचा प्रश्न असतो तो निपटतो आणि तो तुम्हाला स्वस्त देतो. 10 रुपये किलोच्या ऐवजी 5 रुपये किलो देऊन टाकतो, मोकळा होतो. आता तुमची जबाबदारी साठवण्याची ठेवण्याची तुमची जबाबदारी. परंतु सीझन गेल्यानंतर का तुम्ही तो विकत घ्यायला गेलात, 5 रुपयाची वस्तू तुम्हाला 10 रुपयाला घ्यावं लागेल. किफायतशीर ठरेल? बिलकुलच नाही, बरोबर आहे. नियोजन जे व्यवसायाचं करायचं असतं ते अशा प्रकारे, बरोबर आहे. तुमच्याकडे जी जमीन आहे, ठीक आहे, एकदा तुम्हाला मी सांगितलं हिरवा चारा निर्मिती करा, पावसाळ्यामध्ये पेरून टाकला आणि त्याच्यानंतर काही नाही. कारण हे जे चारा पिकं असतात हे 60 ते 90 दिवसाचं पीक असतं. दुसरी कापणी आली, तिसरी कापणी आली, 120 दिवस पुढं जाईल, 180 दिवस पुढं जाईल. प्रत्येक 30 दिवसांनी त्याच्या कापण्या येतात. 120, 150, 180, ठीक आहे. त्याच्यानंतर काही कापण्या मिळत नाही. बाकी वेळेस काय करणार? बाकी वेळेस काय खाऊ घालणार? हा एक मोठा प्रश्न असतो. तुमच्या जमिनीचं नियोजन अशा प्रकारे करा की वर्षभर तुम्ही तुमच्या प्राण्याला हिरवा चारा द्यायला पाहिजे, अशा प्रकारे नियोजन करा. काही अशा हिरवा चारा पिकाच्या व्हेरायटीज आहेत, प्रकार आहेत की ते वर्षभर तुम्हाला पेरता येतात. असं बिलकुल नाही की तुम्ही फक्त पावसाळ्यातच पेरायला पाहिजे किंवा उन्हाळ्यातच पेरायला पाहिजे. अगदी हिवाळ्यातसुद्धा तुम्ही पेरू शकता काही चारा पिकं आणि वर्षभर जनावरांना हिरवा चारा देऊ शकता. हिरवा चारा हे जनावरांसाठी एक माझ्या दृष्टीने तरी एक अमृतासारखं असतं. अगदी वर्षभर तुम्ही जनावरांना हिरवा चारा दिला तर बऱ्याचशा प्रकारचे प्रश्न त्यामधून सुटतात. निश्चितच याच्यामध्ये प्रथिनाची मात्रा कमी असते, परंतु तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की हे जे प्राणी असतात, गाय किंवा म्हैस, हे माणसासारखे प्राणी नसतात किंवा घोडा किंवा डुक्कर याच्यासारखे प्राणी नसतात. त्यांच्याकडे निसर्गाने एक व्यवस्था केलेली असते आणि त्यांच्या 4 पोट दिले असतात. आपल्याला 1 पोट असतं, त्यांना 4 पोट किंवा एका पोटाचे 4 कप्पे असतात. ते वेगवेगळे कार्य करतात. आपल्याला त्याच्या फंदात पडायचं नाही आहे, परंतु एक लक्षात ठेवा की त्यांना एक निसर्गाने देणगी दिलेली आहे. ती अशी की काहीही खाऊ घाला, त्यांच्या शरीरामध्ये ते जातं आणि मग त्याचं वेगवेगळं रूपांतर होतं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की ज्या गायी असतात त्यांना आपण नेहमी सांगत राहतो की त्यांना प्रथिनाचीच गरज असते. शरीर नीट ठेवण्यासाठी प्रथिनाची गरज असते असं आपण नेहमी सांगतो. तुम्ही ऐकलेलं असेल, कोणी सांगितलेलं असेल, ठीक आहे. समजा एका गायीला आपण वर्षभर निव्वळ एक कापलेलं गवत खाऊ घातलं, ज्या प्रथिनामध्ये कापलेल्या गवतामध्ये प्रथिनाचं प्रमाण जवळपास 0च्या जवळपास असतं. काही काही गवताचे व्हेरायटी जे असते त्याच्यामध्ये 3 ते 4% एवढं प्रोटीन असतं, प्रथिनं असतात. परंतु जे 3 ते 4% जरी म्हटलं तरी ते काही तेवढे सफिशियंट नसतात किंवा ते तेवढे पूर्ण पुरवठा जो प्रथिनाचा असतो ते पुरवण्याच्या कामाचे नसतात. मग याचा अर्थ असा होतो का की वर्षभर जर तुम्ही गाईला गवत खाऊ घातलं तर ती गाय मरून जाईल? प्रथिनाच्या अभावी तिच्यामध्ये काही विकृती निर्माण होतील असा त्याचा अर्थ काढायचा का आपण? शरीरामध्ये व्यवस्था असते अशी, भरपूर प्रमाणात गवत खाऊ घाला आणि त्या गवतामधून जे कार्बोहायड्रेट्स त्यांना मिळतात, जे कर्बोदके त्यांना मिळतात, पुढे चालून त्याच्या शरीरात काय व्हायचं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा एका स्टेजला प्रथिनाची निर्मिती होते.
प्रथिनाची निर्मिती होते. कारण त्याचं कारण असं आहे की या पोटाच्या 4 कप्प्यापैकी एका कप्प्यामध्ये खूप सारखे, जसं भोसले सरांनी सांगितलं की 33 कोटी वगैरे वगैरे, मला त्याच्या भानगडीत पडायचं नाही आहे, परंतु जीवाणू असतात. बरोबर आहे. ह्या जीवाणूच्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा घटक जो असतो तो असतो प्रथिनेच. आता हे जीवाणू म्हटल्यावर त्याचं आयुष्य आलं, कारण ते जिवंत असतात आणि कालांतराने ते मरतात. आणि ते जीवाणू मेले म्हणजे काय होत असेल? काय होत असेल? जीवाणू मेले म्हणजे त्यांच्या ज्या प्रथिनांनी त्यांचं शरीर घडलेलं आहे ते प्रथिनं त्या शरीराच्या बाहेर कुठे जात नाहीत, ते तिथंच राहतात. आणि प्राण्याच्या शरीरामध्ये कुठली तरी व्यवस्था असते की ते प्रथिने वापरतात. बरोबर आहे. 4% प्रथिने असलेलं गवत तुम्ही खाऊ घातलेलं आहे, काही फारसा फरक पडलेला नाही. आणि त्याच्यावर जगणारे जे जीवाणू आहेत ते शरीरात मेलेले आहे, त्याच्यापासून प्रथिनाची निर्मिती झालेली आहे. आणि हे प्रथिनाचं प्रमाण खाद्यामध्ये जरी 4% असलं तरी जनावरांच्या शरीरात ते 4%पेक्षा जास्त झालेलं आहे. बरोबर आहे. परंतु ही फक्त जिवंत ठेवण्याची पद्धत झाली. मी वारंवार परत तुम्हाला सांगतो आहे की पालन आणि व्यवसाय याच्यामध्ये फरक आहे, हा लक्षात घ्या. या प्रकारे तुम्ही फक्त पालन करू शकता, व्यवसाय नाही करू शकत. कारण हे व्यवसाय करण्यासाठी, जसं तुम्हाला सांगितलं की व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टीनंच बघावं लागतं. निव्वळ त्याला जिवंत ठेवून होत नाही, त्याच्यापासून तुम्हाला त्याचं उत्पादन क्षमता वाढवावं लागते. नेहमी आपण एक गोष्ट ऐकतो, कोणी व्यक्त सांगत राहतात तुम्हाला की दूध उत्पादनामध्ये भारत हा जगात अव्वल 1 नंबरचा देश आहे. बरोबर आहे. परंतु दूध उत्पादनामध्ये जसं आहे तसा जनावरांच्या संख्येमध्ये पण आहे तो. जर तुमच्याकडे 200 लिटर गाईपासून 200 लिटर दूध निघत असेल आणि माझ्याकडे 100 गाईमधून 200 लिटर दूध निघत असेल तर तुम्ही जास्त फायद्याचे की मी जास्त फायद्याचा? सरळ सरळ गणित आहे. कमी जनावरं जास्त दूध उत्पादन हे नेहमीच किफायतशीर राहतं. बरोबर आहे. आणि त्याला म्हणतात उत्पादकता. आणि ही उत्पादकता आपण वाढवायला पाहिजे. निव्वळ प्राणी वाढवून किंवा खूप जास्त उत्पादन आपल्याकडे होतं. 100 गाई आहे, 100 लिटर दूध उत्पादन होतं. त्यापैकी आपल्याकडे 10 गाई आहे आणि 100 लिटर दूध उत्पादन होतं. या 2 गोष्टींमध्ये निश्चितच फरक आहे. आणि हा फरक जो असतो तो आपल्याला मिळवायचा आहे. आणि आता आपण म्हणू शकतो माझ्याकडे 10 गाई आहे पण 100 लिटर दूध उत्पादन होतं, याचा अर्थ असा होतो की मी व्यवसाय करतो, मी पालन करत नाही. बरोबर आहे. तर आपण परत आपल्या मुद्द्यावर येऊ की आपल्याला जमीन पाहिजे आहे. ही जमीन आपल्याला चारा निर्मितीसाठी पाहिजे आणि जनावरांचे गोठे बांधण्यासाठी पाहिजे. बरोबर आहे. ती पहिली गरज. दुसरी गरज असते आपल्याला या व्यवसायासाठी, ती म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारचे ॲनिमल्स पाहिजे असतात, चांगल्या प्रकारे जनावरं पाहिजे असतात. आता चांगल्या प्रकारचे जनावरं कुठून मिळतील तुम्हाला? त्यासाठी अनेक मार्ग आहेत. पहिला, तुम्हाला गायी ठेवायच्या आहे की म्हशी? जगात जेवढ्या म्हशींच्या चांगल्या प्रजाती आहेत, चांगल्या वंशावळी आहेत, सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारच्या म्हशी भारतामध्येच आहेत. एक. दुसरी गोष्ट अशी की गाई किंवा म्हशी हा नेहमीचा प्रश्न असतो. जेवढ्या म्हशींच्या प्रजाती आहे सगळ्याच्या सगळ्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या आहेत. जेवढ्या गायींच्या प्रजाती आहे, 26 गायींच्या प्रजाती आहे, त्यापैकी 4च ह्या दूध उत्पादनाच्या कामाच्या आहे. बाकीच्या दूध उत्पादनाच्या कामाच्या नाही आहे. एक तर शेतीच्या कामाच्या आहे किंवा दुसऱ्या कुठल्या कामाच्या आहे. बरोबर आहे. निश्चितच हा प्रश्न तुम्हाला, या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधावं लागेल. गायी पाळायच्या की म्हशी पाळायच्या? किंवा आपण असं म्हणू, गायीमधून दूध उत्पादनाचा व्यवसाय करायचा की म्हशींना सोबत घेऊन दूध उत्पादनाचा व्यवसाय करायचा? बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. जर तुम्हाला म्हैस पालन शक्य नसेल तर गाय पालन करा, गाय पालन शक्य नसेल तर म्हैस पालन करा. परंतु हे त्या परिस्थितीनुसार करा. गायीसुद्धा चांगल्या प्रकारचं दूध देतात. आणि आणखी एक प्रश्न असा असतो
आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, तुम्ही आधीच घ्यायला पाहिजे होता, थोडासा उशीर झाला. कुठलाही व्यवसाय म्हटलं की त्याच्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते आणि सहसा कोणी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, त्याकडे दुर्लक्ष करतात. त्या गोष्टीकडे पुष्कळ लोक दुर्लक्ष करतात जवळपास. आणखी ती अतिशय महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे मार्केट. जर तुम्ही उत्पादन करता, ठीक आहे, माझ्याकडे जर 4 लिटर दूध उत्पादन केलं, 2 लिटर मी पिऊन टाकेन, 2 लिटरची विल्हेवाट लावणं शक्य होतं. परंतु जर माझ्याकडे 100 लिटर दूध उत्पादन झालं तर त्याची विल्हेवाट 2 लिटर मी पिऊन टाकलं, ठीक आहे, 98 लिटर दुधाची विल्हेवाट करायची कुठे? जेवढं जास्त प्रमाणात तुमच्याकडे दूध उत्पादन होईल तेवढ्याच जास्त प्रमाणात तुम्हाला त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न जास्तीत जास्त गंभीर होत जाईल. बरोबर आहे? आणि त्याच्यासाठी एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा मी अगदी रिमोट एरियामध्ये, जिथून एक मेन रोड 50 किलोमीटर आहे, अशा ठिकाणी दूध उत्पादन केलं, खूप चांगल्या प्रकारचं दूध उत्पादन केलं. आणखी दुसरा एक परिस्थिती आहे की नागपूर शहरामध्ये त्याच्यापेक्षा कमी प्रतीचं पण दूध उत्पादन केलं. कुठल्या जागेचं दूध उत्पादन हे जास्त महत्त्वाचं असेल मार्केटच्या दृष्टीने? निश्चितच नागपूरमधलं, कारण इथे बाजारपेठ आहे. अगदी 2 कॅन घेऊन मी रस्त्यावर बसलो तरी सायंकाळपर्यंत दूध किती उत्पादन केलं तरी संपून जाईल. मात्र हेच जर 50 किलोमीटरवर केलं तर त्याला मार्केट नाही आहे जवळपास. ट्रान्सपोर्टेशन आहे, गिराईक जमवणं आहे, किंवा त्याची कन्सिस्टन्सी ठेवणं आहे, किंवा त्याच्यामध्ये सातत्य राखणं आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. पण भानगडी आल्या. निश्चितच अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे मार्केट. निव्वळ मार्केट हे विक्रीसाठी नसतं, ठीक आहे, मार्केटचा प्रकारसुद्धा असतो. जर जर माझ्याकडे गाईचं दूध निर्माण झालं आणि ते एखाद्या चहा तयार करणाऱ्या एका दुकानदाराला मी सांगितलं की माझ्याकडचं दूध घे, कोण घेणार? त्यापेक्षा जर माझ्याकडे म्हशी असल्या आणि मी सांगितलं की हे माझ्याकडचं दूध विकत घे, तो निश्चितच त्याला प्राधान्य देईल. गाई आणि म्हशीच्या दुधामध्ये सुद्धा फरक असतो. बरोबर आहे? तर माझा ग्राहक जर हा चहा तयार करणारा असेल तर मला त्याच्यासाठी म्हशीचंच दूध निर्माण करावं लागेल. परंतु समजा जर माझा ग्राहक हा मेडिकल हॉस्पिटल आहे तर त्यासाठी मी कोणतं दूध निर्माण करणार, गाईचं की म्हशीचं? तिथे म्हशीचं दूध नाही चालणार, कारण म्हशीचं दूध हे वेगळं असतं. त्याच्यामध्ये 9% पर्यंत फॅट जाते आणि पुष्कळशा पेशंटला ही फॅट पचत नाही. गाईच्या दुधातली 3 ते 4% फॅट ही त्याच्या कामाची असते. तेवढी फॅट तो पचवू शकतो, त्याच्यावर त्याचं आरोग्य चांगलं राहू शकतं. जर माझा गिराईक हा एक हॉस्पिटल असेल तर मला गाईचंच दूध निर्माण करायचं आहे, मग मला म्हशीचं दूध निर्माण करू चालणार नाही. आणखी एक गोष्ट असतं, पिण्यासाठी जर दूध उत्पादन करायचं असेल तर गाईचं दूध चांगलं, म्हणजे तुमचा प्रिफरन्स हा गाईसाठी राहील. पण तुम्हाला समजा काही पदार्थ तयार करायचे आहे, समजा लोणी तयार करायचं आहे, चांगल्या प्रकारचं दही तयार करायचं आहे, त्याच्यासाठी कोणतं दूध चांगलं, गाईचं की म्हशीचं? निश्चितच म्हशीचं असेल. बरोबर आहे? प्राणी घेताना हा विचार करा. प्राणी घेतानाच गाई घ्यायच्या का म्हशी घ्यायच्या, त्याच्या आधी तुम्ही एक मार्केटचा विचार करा की तुमचं मार्केट कशाचं आहे, काय विकत घेईल, मार्केटमध्ये तुमचं कोणतं प्रॉडक्ट विकलं जाईल याचा आधी विचार करा. आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या व्यवसायाला हात घाला, गाय ठेवायची की म्हैस ठेवायची. ठीक आहे? त्याच्यानंतर ज्या गायी आपण म्हशी विकत घेतो त्या विकत घेण्याचे सुद्धा अनेक मार्ग असतात. कुठून विकत घ्यायची, चांगल्या प्रक्षेत्रावरून घ्यायची की मार्केटमधून घ्यायची, कुठूनही घ्या. परंतु गाई घेताना काही काळजी घ्यायच्या असतात. विकत घेताना त्याला दुसरा पर्याय नाही. जर चांगल्या प्रक्षेत्रावरून घ्यायचा असेल अगदी तर वंशावळीच्या भरोश्यावर तुम्हाला घेता येतात. मात्र ओपन मार्केटमधून जर घ्यायचे असेल तुम्हाला गाई विकत, तर मात्र तुम्हाला गाई ह्या पाहूनच घ्याव्या लागतात. सहसा मार्केटमधून गाई विकत घेताना आपण काय करतो की 2दा त्याचं दूध दोन पाहतो. दोन्ही वेळचं दूध जर कॉन्स्टंट राहिलं तर आपण त्याचा ॲव्हरेज काढतो, एक सरासरी काढतो आणि त्यानुसार आपण गाई विकत घेतो. बरोबर आहे? निश्चित ज्या गाई विकत घेतो त्या रोगमुक्त असायला पाहिजे, भरपूर शरीरवाढ झालेला असायला पाहिजे आणि कमी वेतातल्या विकत घ्यायला पाहिजे. एवढे थोडेफार जर निकष तुमच्यासोबत असले तर काही प्रश्न नसतात त्यामध्ये. आणि गाईच्या वंशावळी
ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं की 4च गायीच्या वंशावळी आहेत की ज्या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांच्यामधून घ्या. त्याच्यामध्ये आणखी एक सबस्टिट्यूट आहे, पुष्कळशा त्याच्यामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत, परत आपण त्याचा उहापोह करणार नाही. एक आहे संकरीकरण. निश्चितच संकरित गायी ह्यासुद्धा चांगला दूध उत्पादन देतात, परंतु आपल्या हवामानाशी त्या तेवढ्या समरस झालेल्या नसतात. तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची असते, त्याला म्हणतात वातावरण निर्मिती. वातावरण निर्मिती हे सहसा एक सर्वसाधारणतः गोठ्यासाठी आपण करतो, बाकी गोष्टी विसरून जा, पण कमीत कमी गोठ्यासाठी वातावरण निर्मिती करा. सहसा ह्या ज्या गायी असतात, सहसा गायी उदाहरणार्थ जर्सी गायी आहे, त्या 16 ते 20 डिग्री टेम्परेचरला चांगल्या प्रकारे दूध देतात. आपल्याकडे 16, 20 सोडा, उन्हाळ्यातलं टेम्परेचर हे 45 डिग्री जातं. या 45 डिग्री टेम्परेचरला त्या जर्सी गायीकडून जर आपण अपेक्षा केली की मला आता दूध दे, ती तुमची अपेक्षा पूर्ण करेल? खूप चांगलं खाऊ घातलं तिला, खूप चांगल्या वंशावळीची गाय घेतली आणि तिला 45 डिग्री टेम्परेचरवर तुम्ही उन्हात उभं ठेवलं म्हणा किंवा झाडाखाली बांधलं म्हणा, पण वातावरणाचं टेम्परेचर तेवढं आहे, काय करेल ती? तिच्यासमोर काही प्रश्न असणार नाही. जसं की कुठलाही प्राणी म्हटला, पहिले त्याचं असतं तो स्वतःला जिवंत ठेवणे. जर तो जिवंत राहिला तर मग तो पुढचा विचार करतो. नंतर त्याचं दुसरं असतं उत्पादन करणे. ठीक आहे, जेवढ्या चांगल्या परिस्थिती त्याला मिळाल्या, चांगल्या परिस्थितीचं गोठा मिळाला, चांगल्या परिस्थितीचं खाद्य मिळालं, बाकी त्याला काही नको असतं, ते दूध उत्पादन करतं. ठीक आहे, आणि ह्या चांगल्या प्रकारच्या परिस्थिती त्याला कॉन्स्टंट जर मिळत राहिल्या तर ते प्रजोत्पादन करतं. दूध उत्पादनाची सुरुवात ही सगळ्यांना माहीत आहे, ही होते प्रजोत्पादनापासून. जर एका गाईला वासरू झालं तर पुढं दूध, वासरू झालं नाही तर पुढं दूधसुद्धा नाही. म्हणजे तुम्हाला वासरू निर्माण करावंच लागेल दूध उत्पादनाची सुरुवात करण्यासाठी, बरोबर आहे? आणि त्याच्यासाठी निव्वळ जिवंत ठेवून नाही चालणार, तिने दूध उत्पादनसुद्धा केलं पाहिजे आणि त्यानुसार तिने वासरूसुद्धा दिलं पाहिजे, बरोबर आहे? आणि याच्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची असते आणि ते म्हणजे चांगल्या प्रकारचे गोठे निर्माण करायचे. गोठे कसे निर्माण करा, ठीक आहे, पण वातावरण, टोकाचं वातावरण याच्यापासून त्याला दूर ठेवा. टोकाचं वातावरण 2 प्रकारे असते. पावसाळ्याची तेवढी काही नाही. पावसापासून संरक्षण करणं खूप सोपं असतं. वर काहीतरी टिनाचं छप्पर वगैरे काहीतरी टाकून दिलं की पावसापासून संरक्षण होतं. परंतु हिवाळा, कधीकधी आपल्याकडचा हिवाळा अगदी 5 डिग्रीपर्यंत जातो आणि एवढ्या कडाक्याच्या हिवाळ्यामध्ये कुठल्यापासून, जर मला जरी कोणी सकाळी झोपेतून उठ म्हटलं तर नाही उठू शकणार मी. ठीक आहे, आणि तेवढ्या डिग्री टेम्परेचरला मला इथं कोणी भाषण दे म्हटलं तरी माझ्याकडनं नाही होणार. 2 गोष्टी असतात, कमालीचा हिवाळा, कमालीची उष्णता. आणि ह्या कमालीचा हिवाळा आणि कमालीची उष्णता या 2 गोष्टीपासून प्राण्यांचं आपल्याला संरक्षण करायचं असतं. सर्वसाधारणतः संशोधनाचे निष्कर्ष असे आहे की सर्वसाधारणतः आपल्या गायींसाठी 30 डिग्री टेम्परेचर हे चालून जातं. 30 डिग्री टेम्परेचर आणि 30 डिग्री आणि 45 डिग्री याच्यामध्ये कितीचा फरक असतो. आणि एवढा फरक ह्या गाई म्हशी सहन नाही करू शकत आणि त्याच्यासाठी आपल्याला ही वातावरण निर्मिती करायची असते. ही वातावरण निर्मिती मशीनसाठी कमी केली तरी चालेल. आपल्या ज्या इंडिजिनस गायी आहे त्यांच्यासाठी कमी केले तरी चालेल, मात्र संकरित गायीसाठी ही जास्त करावं लागेल. संकरित गायी ह्या जास्त दूध देतात, 15 ते 20 लिटर वगैरे दूध देतात, बरोबर आहे. परंतु त्याच्यासाठी ह्या गोष्टीची वातावरण निर्मितीसुद्धा जास्त चांगली करावं लागते. ह्या गाई म्हशी ज्या असतात आपल्या इथे असणाऱ्या, ज्याला आपण इंडिजिनस गाई म्हशी म्हणू किंवा आपल्या लोकल म्हणू, यांच्यामध्ये या वातावरणाशी समरस होण्याची क्षमता जरा जास्त असते. पण जसं जसं आपलं संकरीकरण वाढत जातं तसं तसं ही क्षमता कमी होत जाते, बरोबर आहे. त्याला आपण म्हणू की 50% रक्त असलेल्या, 75% रक्त असलेल्या गायी, जर 50% रक्त असलेल्या गायी समरसता जास्त असेल, 75% विदेशी रक्त असलेल्या गायी त्यांची वातावरणाशी मिळतं घेण्याची क्षमता तेवढीच कमी होत जाते. परंतु जर तुम्ही निश्चितच ह्या गोठ्यांमध्ये चांगलं वातावरण निर्मिती केली तर मात्र त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो.
दोन जे तुम्हाला एक्स्ट्रीम सांगितले, दोन जे टोकाचे सांगितले, कमालीचे सांगितले, त्याच्यापासून त्याचं संरक्षण करा. कडाक्याचा हिवाळा असेल तर थोडीशी उष्णता निर्माण करा गोठ्यांमध्ये. कडाक्याची उष्णता असेल तर थोडासा थंडावा निर्माण करा. कुठल्याही प्रकारे निर्माण करा. पुष्कळ मार्ग आहे त्याच्यासाठी. बरोबर आहे. ही सुद्धा अतिशय एक महत्त्वाची गोष्ट असते. चांगलं खाद्य खाऊ घालण्याचं सुद्धा तुम्हाला सांगतो. एक जर तुमच्याकडे एखादा प्रक्षेत्र आहे, चांगले ॲनिमल्स आहे, चांगले संकरित गायी तुमच्याकडे आहे, तुम्हाला चांगलं खाद्यसुद्धा त्यांच्यासमोर ठेवलं, परंतु घराचं टेम्परेचर 40 डिग्री झालं तर तुम्हाला असं दिसेल अगदी 30 ते 35 डिग्री टेम्परेचरपर्यंत त्या तुम्हाला साथ देतात. 35 डिग्रीच्या वर टेम्परेचर चाललं तर गायींमध्ये एक टेंडन्सी दिसून असते, ते म्हणजे खाद्य खाणं बंद करतात. अगदी त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या भाषेत, खाद्याच्या भाषेत असं समजू का आपण पुरणपोळ्या ठेवल्या तरी ते त्याला तोंड लावणार नाही. सुरुवातीला त्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं थोडंसं, परंतु नंतरच्या या स्टेजमध्ये त्या पाणी पिणंसुद्धा बंद करतात. मग ते चारा खात नाही, पाणी पित नाही, आणि मग काय करणार? दूध देणार नाही. दूध देणं बंद करतात. त्याच्यानंतरची स्टेप अशी येते की त्या स्वतःला नाकारतात, स्वतःला मृत्यूला कवटाळतात. त्या खाणं पिणं सोडून देतात, दूध उत्पादन सोडूनच द्या, मृत्युमुखी पडतात. आपण काय केलेलं आहे? त्यांना वातावरणाला एक्सपोज केलेलं आहे. त्यांना जेवढं वातावरण पाहिजे असतं त्यापेक्षा अगदी कमालीच्या टोकाच्या वातावरणात त्यांना सामना करण्यासाठी भाग पडलेला आहे. आणि एंड रिझल्ट हा त्यांचा मृत्यू. पुढे प्रोडक्शन नाही, रिप्रोडक्शन नाही, काहीही नाही. बरोबर आहे. आणि याच्यासाठी हे महत्त्वाचं असतं की गोठ्यामध्ये वातावरण निर्मिती करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक शेवटचा मुद्दा घेतो, त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. एक झालं तुम्हाला चांगल्या प्रकारे जमीन, दुसरं झालं तुम्हाला चांगल्या प्रकारचे ॲनिमल्स, तिसरं चारा हा प्रकार झालेला आहे की तो सोडतो. ठीक आहे. तर तुमच्याकडे चांगल्या प्रकारे जमीन आहे, निश्चितच प्रॉडक्टिव्हिटी सगळं चांगलं आहे, चांगल्या प्रकारचे ॲनिमल्स आहे, चांगल्या प्रकारचे गोठे निर्मिती केले. आणखी एक काम करा की थोडेफार इक्विपमेंट करा. त्याला आपण म्हणतो मेकॅनायझेशन. ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो, व्यवसायाकडे वळतो, व्यवसायाकडे एक चांगल्या दृष्टीने बघतो, त्याच्यासोबतच एक गोष्ट असते की त्या व्यवसायाचं तुम्हाला थोडंसं यांत्रिकीकरण करायचं असतं. उदाहरणार्थ माझ्याकडे एक चांगल्या प्रकारच्या संकरित गाय आहे आणि प्रत्येक गाय 15 लिटर दूध देते, आणि मी जर हे दूध काढण्यासाठी माणसं ठेवले आहे की नाही, तर कमी प्रमाणात गायी असतील तर माणसं ठेवा, निश्चितच मी स्वीकार करेन त्याचा. पण तुमच्याकडे समजा जर खूप गायी आहे, 100 वगैरे गायी आहे, आणि तरीही तुम्ही माणसं ठेवले तर ते परवडण्यासारखं नसणार. त्यापेक्षा तुम्हाला परवडण्यासारखं काय असेल तर एक दूध काढण्याची मशीन विकत घ्या. दूध काढण्याची मशीन विकत घ्या. त्या मशीनचं थोडंसं मेंटेनन्स असतं, पण 2 गोष्टी साध्य होतात. एक, दूध उत्पादन फास्ट होतं. दुसरं, तुमचे मजूर वाचतात, लेबर वाचतात. सहसा 10 गाईच्या पाठीमागे 1 मजूर लागतो, तो सगळ्या प्रकारचे काम करतो, परंतु शेतीवरचे नाही. नेहमी आपण याच्यामध्ये चूक करतो. अपेक्षा अशी करतो की त्याने शेतीचे पण काम करायला पाहिजे. शेती हा वेगळा प्रकार असतो. चारा पिके निर्मिती हे सुद्धा वेगळा प्रकार असतो. फक्त जनावरे आणि त्यांचे गोठे एवढ्याचसाठी जवळपास 8 ते 10 गायींमागे 1 मनुष्यबळ लागतं, 1 माणूस लागतो. ठीक आहे. आणि परत आपण आपल्या मुद्द्याकडे वळू, यांत्रिकीकरण. त्याच्यासाठी एक सांगितलं तुम्हाला की चारा पिके निर्मिती चांगली फास्ट करायची असेल तर ट्रॅक्टर किंवा त्या प्रकारे इरिगेशनच्या सोयी, स्प्रिंकलर इरिगेशन हे सगळं बघा. चांगला चारा निर्माण होईल, जास्त होईल, आणि तुमचा खाद्यावरचा खर्च कमी होईल. जे गाई दूध उत्पादन करतात त्यापैकी जवळपास 70% उत्पादनाचा खर्च हा आपला फक्त चाऱ्यावर होत असतो, त्यांच्या खाद्यावर होत असतो. आणि म्हणून खाद्याचा जो प्रकार आहे तो जेवढा तुम्हाला किफायतशीर करता येईल तेवढा जास्त किफायतशीर करण्याचा प्रयत्न करा. तुमचं प्रॉफिट ऑफ मार्जिन म्हणा किंवा नफ्याचं प्रमाण हे निश्चितच वाढेल. ठीक आहे.
यांत्रिकीकरण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली की दूध काढायचं आहे तर मशीननी काढा. कमी जनावर असेल तर हाताने दूध काढण्यासाठी मजूर ठेवा. पण जास्त जर जनावर असतील तर मात्र तुम्हाला मजूर हे किफायतशीर नाही ठरत. त्यासाठी तुम्हाला मशीननीच दूध उत्पादन करणं किंवा दूध काढणं हे जास्त फायद्याचं ठरतं, जास्त किफायतशीर ठरतं. यांत्रिकीकरणाचे आणखी पैलू आहेत. उदाहरणार्थ जर तुमच्याकडे 10 गाई म्हशी असतील तर हाताने चारा टाकायला हरकत नाही. मजूर डोक्यावर पोती वाहून नेऊन चारा टाकू शकतात. समजा तुमच्याकडे एक 500 वगैरे गाईचा फार्म आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही मजूरच वापरत असाल तर मात्र हे निश्चितच एक डोकेदुखी पण ठरते. तेवढ्या प्रमाणात तुम्ही इफिशियंटली काम करू शकत नाही. तुमचा वेळ खर्च होतो, मजुरांचा खर्च होतो. त्यापेक्षा हे चारा टाकण्याची तुम्ही एक संस्था एक निर्माण केला काहीतरी. एक ट्रॅक्टरचा रस्ता बांधायचा, गव्हाणी त्या दिशेने ठेवायच्या आणि चारा हा ट्रॉलीमधूनच द्यायचा. काही ठिकाणी त्यासाठी एक डिस्पेन्सर म्हणतात, अशा प्रकारे व्यवस्था करता येते आणि तशा प्रकारे तुम्हाला चारा पुरवठा करता येतो ॲनिमल्सला. त्यासाठी तुम्हाला फक्त एक ट्रॅक्टर किंवा एक ट्रॉली विकत घ्यावं लागेल. अगदी 2 बैलांना जोडली तरी चालेल, अगदी डिझेलवर न चालणारी असेल तरी चालेल. परंतु या गोष्टीचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या कामासाठी, चारा देण्यासाठी, जमिनीची मशागत करण्यासाठी किंवा अगदी दूध काढण्यासाठी किंवा तुमचं जे दुधाचे युटेन्सिल्स भांडे वगैरे आहे ते धुण्यासाठी किंवा प्रक्षेत्रावर अशा प्रकारचे जे कामं असतात, या सगळ्या कामासाठी जर तुम्ही यांत्रिकीकरणाचा जर अंगीकार केला, मात्र त्याच्यासाठी तुमचं प्रक्षेत्र मोठं पाहिजे. छोट्या प्रक्षेत्रावर यांत्रिकीकरण काही कामाचं नाही. मोठ्या प्रक्षेत्रावर यांत्रिकीकरण केलं नाही तर नफा मिळणार नाही. तर ह्या यांत्रिकीकरणाचा अंगीकार करायला काही हरकत नाही. प्रत्येक यंत्र हे डिझेल किंवा इलेक्ट्रिकवर चालतेच असं नाही. काही यंत्र असतात की ते तुम्ही दुसऱ्या ऊर्जेचा स्रोतांचा उपयोग करून सुद्धा चालवू शकता. त्यापैकी एक स्रोत असतं ते म्हणजे सोलर एनर्जी. आपण त्या विषयात जाऊ नये, फक्त हा पर्याय एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याला म्हणतात की थोडंसं जेवढं सायन्स आहे, जेवढं विज्ञान आहे, त्याचा जास्तीत जास्त आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करून घ्यायचा, त्याचा फायदा करून घ्यायचा आणि आपला व्यवसाय थोडा किफायतशीर करायचा. ठीक आहे. तर बघा, आता व्यवसायाकडे तुम्ही पालन म्हणून बघायचं की व्यवसाय बघायचा, इथपासून आपण सुरुवात केला. त्याच्या जे वेगवेगळे पैलू असतात त्या पैलूंचा आपण उहापोह केला, विचार केला. सगळ्याच गोष्टी मी सांगितलेल्या नाही तुम्हाला. याच्या पलीकडे सुद्धा आणखी गोष्टी सांगण्यासारख्या असतात, परंतु आणखी वक्ते आहे इथे, त्यांना त्यांचा वेळ द्यायला पाहिजे. मी माझं भाषण इथं संपवतो. तुम्हाला जर काही प्रश्न असतील याच्या संबंधात तर थोडेसे विचारा. आपल्या ज्या देशी गाई आहे त्यांच्यापैकी साहिवाल, रेड सिंधी, थारपारकर आणि गीर ह्या 4 त्या गायींच्या जाती आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यावा, ह्या 4च्या 4ही गायींच्या जाती अशा ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत की जिथे चाऱ्याची नेहमी कमतरता राहिली आहे. गीर गुजरातमधून येते, बरोबर आहे. त्यांच्याकडे चाऱ्याची एवढी कमतरता असते की पुष्कळसे गीर गाई घेऊन काही लोक महाराष्ट्रापर्यंत पोचलेले आहे. अजून कुठे पोचले मला माहीत नाही, पण महाराष्ट्रापर्यंत निश्चित पोचलेले आहे. अगदी उंबरेडच्या जवळ एक मोठा तांडा आहे. यवतमाळजवळ एक हातगाव आहे, तिथेसुद्धा एक गीर गायींचा मोठा तांडा आहे. ते लोक स्थायिक झाले कारण त्यांना माहीत आहे परत गुजरातमध्ये जाऊन काही उपयोग नाही आहे. इथे चारा खायला मिळतात. पण गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत ते मायग्रेट झालेले आहेत, चालत आलेले आहे. कशासाठी? चाऱ्याच्या शोधासाठी. अशा ठिकाणी जर गीर गाय असेल तर इथे जर तिचा आपण अंगीकार केला, स्वीकार केला, वाढवलं किंवा आणखी त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या, मला वाटतं की जी सध्या जी गीर गाय आहे जेवढे दूध देते आपल्याला एक 7 ते 8 लिटर, निश्चितच त्याच्यापासून 15 ते 20 लिटर दूध उत्पादन घ्यायला काहीही हरकत नाही. परंतु निव्वळ पालन करून नाही, व्यवसाय करून. आपल्या विभागात टिकणाऱ्या गायी ज्या आपल्या वातावरणात विदर्भात जास्त दूध देतील अशा कोणत्या गायीच्या जाती आणि
त्यांच्यासाठी चारा जे काही प्रजाती असतील त्या नेमक्या आपल्या विदर्भात येतील त्याचं जर नाव सांगितलं तर. केवळ विदर्भाच्या वातावरणात समरस होणारी एक सांगतो तुम्हाला की इथे काही वर्षापूर्वी साहिवाल नावाची एक गायीची प्रजाती आहे. तिचं उगमस्थान हे पाकिस्तानमधलं आहे आणि उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी आहे. ती एक मेरठ नावाचं एक मिलिटरीचा फार्म आहे, त्याच्यावरसुद्धा त्या गायी आहे. अगदी दुर्गला आमचं एक व्हेटरनरी कॉलेज आहे, तिथेसुद्धा त्या गायी ठेवल्या जातात. आणि आमच्या नागपूर व्हेटरनरी कॉलेजच्या प्रक्षेत्रावरसुद्धा ज्यावेळेस मी विद्यार्थी होतो त्यावेळेस अगदी 200 ते 250 गायी इथं ठेवल्या जायच्या म्हणजे निवड ठेवल्या जायच्या नाही, तर चांगल्या प्रकारे दूध उत्पादनसुद्धा त्यांच्यापासून व्हायचं. कालांतराने कुठल्या का कारणाने असेना पण आमच्या प्रक्षेत्रावर त्या गायी संपुष्टात आल्या. त्याचं एक कारण असं आहे की स्टेट गव्हर्नमेंटचं एक धोरण होतं संकरीकरणाचं, आणि संकरीकरणाच्या धोरणामध्ये आम्हीसुद्धा सहभागी झालो आणि आम्ही त्या गायी घालवल्या. परंतु तेच संकरीकरण धोरण मध्य प्रदेश सरकारचं नव्हतं आणि अजूनही दुर्गच्या व्हेटरनरी कॉलेजला 100 ते 150 गायींचा कळप अजूनही आहे. निश्चितच जर वर्षानुवर्ष ह्या साहिवाल गायी इथे राहिलेल्या आहे, त्यांनी चांगलं दूध उत्पादन केलेलं आहे, निश्चितच त्यांना थोडीशी वातावरण निर्मिती वेगळी करायची असते. आपल्याला गोठे वगैरे चांगल्या प्रकारे खाद्यांचं चांगल्या प्रकारे नियोजन आपल्याला करायचं असते. एवढा जर भाग आपण स्वीकारत असाल तर साहिवाल ही विदर्भाच्या वातावरणासाठी अतिशय चांगली आहे. गिरचं काही वेगळं सांगायला नको. 2 ठिकाणचे तुम्हाला मी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की त्या आहेत, ते लोक पालन करतात, ते लोक व्यवसाय करत नाही. कारण व्यवसायासारखं पाळण्याचा किंवा वैज्ञानिक त्याला दृष्टिकोन देण्याचा त्यांच्यामध्ये नाही आहे, त्यांच्या तत्वामध्ये नाही आहे ते, म्हणून ते व्यवसाय नाही करत, पालन करतात. आणि पालन करूनही ते चांगलं स्वतःला सस्टेन करतात. 2 वेळचं खाऊन जिवंत राहतात म्हणा किंवा अगदी बाईकवर वगैरे फिरतात. एवढं जर ते करत असेल तर त्याला अजून आपण थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड दिली तर निश्चितच दूध उत्पादन वाढेल, पैसा जास्त येईल आणि तुम्हाला एक व्यवसाय म्हणून सुद्धा स्वीकारता येईल. पण ह्या 2 मात्र जे आहे, एक साहिवाल तुम्हाला सांगितलं आणि दुसरी गीर सांगितली, दोघांचेही उदाहरण सांगितले, करायला काय हरकत नाही. परंतु थारपारकर आणि रेड सिंधी याच्या बाबतीत तेवढं विशेष प्रतिसाद मिळालेला नाही आहे. त्याच्यामुळे या 2 जातीचा विचार करायला काही हरकत नाही. सर, आपण जे मिल्क मशीन म्हणतो तर मिल्क मशीनचं असं काही ॲटोमॅटिक सिस्टम आहे की त्याच्यावर खूप लक्ष ठेवावं लागते? मिल्क काढते वेळेस काही साईड इफेक्ट वगैरे होईल? कशाचे? मिल्क मशीन असते ना दूध काढण्याचे. तुम्हाला एक सांगतो, आपले जे 2 हात असतात, आपल्या 2 हातावर आपलं पूर्ण नियंत्रण आहे. आपले 2 डोळे त्यांच्याकडे पाहत असतात. ज्यावेळेस मी एका गाईच्या धारा काढतो त्यावेळेस सुरुवात करतो, धारा काढतो आणि त्याच्यानंतर माझ्या हाताला जाणवायला लागतं की आता या स्तनामध्ये दूध नाही. माझे डोळेसुद्धा सांगतात की जे धार निघत आहे, धारीची क्षमता कमी झालेली आहे आणि मी दूध काढणं बंद करतो. बरोबर आहे? मशीनच्या बाबतीत असं नसतं. प्रत्येक मशीनवर हे तुम्हाला तुमचं नियंत्रण ठेवावंच लागतं. त्या मशीनसोबत निवड जे मशीन विकणारे जे असतात, काही कंपन्या मशीन विकणाऱ्या दूध काढण्याच्या, त्यांचे ते जे सांगतात तो माणूस येतो, तुम्हाला डिमॉन्स्ट्रेशन देतो, तुमच्याकडून काढून घेतो, 2 दिवस तुमच्याकडे राहतो आणि तुम्हाला मशीन सेट करून देतो. झालं. एकदा त्यांनी त्याचं सेटिंग करून दिलं, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे प्राणी जशा प्रकारचे आहेत तशाच प्रकारे ठेवायचे आहेत कॉन्स्टंट. 10 लिटर देणार असेल तर 10 लिटर देणारच ठेवा, 20 लिटर देणार असेल तर 20 लिटर देणारच ठेवा. एकदा त्या मशीन त्या तुमच्या प्राण्याशी ट्यून झाल्या तर ते वर्षानुवर्ष म्हणा किंवा तुमचं पूर्ण काळासाठी त्या सेट राहतात. पण प्रत्येक वेळा तुमचं सेटिंग ॲनिमलचं बदललं की मशीनसुद्धा तुम्हाला सेट करावं लागतात. आणि तो जो निर्देश देईल विकणारा त्याच्यानुसार तुम्हाला चालावं लागेल. जसं तुम्हाला एक सांगतं की निवड औषध असतं, औषधाच्या बॉटलवर आपण वाचतो ॲज डायरेक्टेड बाय फिजिशियन, डॉक्टर म्हणतील तसं. का न लिहित औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्याच्यावर की 10 मिली घ्या का 20 मिली घ्या. मशीनचं कुठल्याही मशीनचं तसंच असतं. कारण ही नैसर्गिक गोष्ट नाही आहे, ही थोडीशी अनैसर्गिकच आहे. आणि म्हणून तो जसं म्हणेल तसंच वागायचं, त्याने जे निर्देश दिले ते पाळायचे, बाकी त्याच्यावर दुसरा काही उपाय नाही आहे. सर, राहुरी विद्यापीठाने जे फुले त्रिवेणी जात तयार केली संकरित,
ते कुठपर्यंत योग्य आहे जे आपल्या वातावरणात ते सुटेबल होईल की आवरी म्हटलं तर आपला जवळपास एरिया आहे त्या दृष्टीनं आपल्याला ते योग्य आहे. आपल्याला अयोग्य किंवा योग्य हे ठरवण्याच्या आधी मी स्वतःला एक प्रश्न विचारतो आणि मी तुम्हालाही विचारतो, तुम्ही स्वतःला विचारा, ठीक आहे? दोघं मिळून अशा प्रकारे करू की ज्याला आपण एक गायीची जात म्हणतो, आहे की नाही? गायीची जात म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला ब्रीड म्हणतात. जसं की एक उदाहरणार्थ जर्सी हे एक ब्रीड आहे ना? पण एक विशिष्ट प्रकारे गाय आपल्याला दिसली की आपण म्हणतो की ही जर्सी आहे, निश्चितच, बरोबर आहे? त्याचे आईवडील कोण आहे, कुठं निर्माण झाली, आपल्याला त्याच्या फंदात पडायचं नाही आहे, परंतु आपण म्हणतो की ही जर्सी गाय आहे, ठीक आहे? तसं कुठल्याही संकरित, कारण त्रिवेणी म्हटलं की 3 आले, बरोबर आहे? त्यापैकी 2-3 वेगवेगळे ब्रीड त्यांनी वापरले, 3 वेगवेगळ्या जाती त्यांनी वापरल्या आणि ती जात निर्माण केली, एस्टॅब्लिश केली. परंतु अगदी ज्यांनी निर्माण केली त्यांच्याकडे तरी त्यांची संख्या किती आहे? आपण आपला विचार नंतर करू. त्यांच्याकडे किती संख्या आहे? त्यांच्याकडे कमी आहे आणि त्यांच्याकडून म्हणजे जनावर मिळत नाही, कांडी मिळते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्यक्षात त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट हाच केला महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याला जात म्हणून स्वीकारायचं की नाही, हा खरा प्रश्न आहे. जर लाखोच्या संख्येत एकसारख्या गायी तुम्हाला दिसत असेल, ब्रीड याची जी व्याख्या मी वाचलेली आहे ती असं आहे की एका जिओग्राफिकल लोकेशनमध्ये किंवा एका भौगोलिक परिस्थितीमध्ये वर्षानुवर्ष जर एकसारखे प्राणी राहत असेल तर त्याला आपण त्याचं ब्रीड म्हणतो, वर्षानुवर्ष. आणि त्याच्यासाठी त्याचा एक नंबर असायला लागतो आणि ते जर असेल तर त्याला आपण ब्रीड म्हणतो. मग फुले त्रिवेणी त्यांच्याकडेच नाही आहे तर त्याला ब्रीड तरी म्हणायचं का, हा माझा प्रश्न आहे. मी स्वतःला विचारलेला आहे, त्याचा गैरअर्थ काढू नका, कारण ही विकासाची प्रक्रिया आहे. त्याच्या विरोधात कधी बोलायचं नाही, त्याच्या विरोधात कधी जायचं नाही. मराठवाडा विद्यापीठाने केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यांच्या याच्यामध्ये आपण विरोधाभास निर्माण करायचा नाही आहे, हे आपणच नाही आहे. एक कर्नालची एक संस्था आहे, NDR आहे, त्यांनीसुद्धा करंट फ्रीज आणि करंट स्वीस आहे की नाही, करंट स्वीस आणि करंट फ्रीज ह्या 2 जातीचे निर्माण केलेले आहे. त्यांचे जे KVK आहे, कृषी विज्ञान केंद्र, यांच्यामधून त्याचा प्रसारसुद्धा ते करतात. परंतु हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. अजूनही एवढ्या मोठ्या संस्थेच्या त्या गायी एस्टॅब्लिश नाही झालेल्या. तुम्हाला आणायच्या असेल तर प्रायोगिक तत्त्वावर आणू शकता. प्रयोग सक्सेस झाला तर बरंच बरं, नाहीच बरं असल्या तर बरं. त्यापेक्षा करा, थोडंसं करा, ते काही हरकत नाही. परंतु हा जो सोपा मार्ग आहे हा आधी स्वीकारा. साईवाला ना गिराना ठेवा आणि उत्पादन घ्या, हा सोपा मार्ग आधी स्वीकारा आणि क्लिष्ट मार्गाच्या नंतर मागे लागा. धन्यवाद चांदे साहेब. चांदे साहेबांनी उत्तम असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि चर्चासत्र त्यालाच म्हणतात की जिथे प्रश्न आणि उत्तर आहेत. म्हणजे प्रश्न आले तर खऱ्या अर्थानं ते चर्चासत्र आहे, अन्यथा मार्गदर्शन झालं आणि प्रश्न जर नसले तर ते काही चर्चासत्र नाही. आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो.